I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning. आज सकाळी आपल्या सर्वांचं मी येशू ख्रिस्ताच्या नावात अभिवादन करतो. It's so good to be in the presence of the Lord. देवाच्या सानिध्यामध्ये असणं किती चांगलं आहे. And it's so wonderful to see how God abides in us. आणि हे अद्भुत आहे पाहण्यासाठी की देव आमच्यामध्ये वस्ती करतो. As we worship the Lord in spirit and in truth, देवाची भक्ती आपण आत्म्याने सत्याने करत असताना let the holy presence come down from heaven in our home, in our life, in our community. आमच्या घरामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या घरामध्ये देवाचं पवित्र सानिध्य स्वर्गातून खाली उतरू द्या. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू स्वर्गीय परमेश्वर पिता, we thank you for this privilege that you have given to us, आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. that we can be united even though we are far away from one another. जरी आम्ही एकमेकांपासून लांब आहेत तरी आम्ही ऐक्यतेमध्ये येऊ शकतो. And as we worship you and praise your holy name, आम्ही तुझी भक्ती, तुझ्या पवित्र नावाचं गौरव करत असताना we commit this service into your holy hand. ही सभा आम्ही तुझ्या पवित्र हाती स्वाधीन करतो. Come and touch and bless every one of us. हे आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वाद कर, स्पर्श कर. In Jesus' precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या मोलाच्या नावात मागतो तो ऐक. Amen. आमेन. Now we will have the reading of the word of God यावेळेस शास्त्रवचन वाचन होणार आहे. from Psalms 121 स्तोत्र संहिता 121 मधून in English and in Marathi. इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये. आपण स्तोत्र संहिता याचा 121वा अध्याय वाचूया. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकास झोप लागत नाही. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे आत्तापासून सर्व काळ सुरक्षित करील. आमेन. देवबाप वाचलेली वचने आपल्या सर्वांकरता आशीर्वादित करो. Let us read Psalms 121. I will lift up my eyes unto the hills, from whence cometh my help. My help cometh from the Lord, which made heaven and earth. He will not suffer thy foot to be moved. He that keepeth thee will not slumber. Behold, he that keepeth Israel shall neither slumber nor sleep. The Lord is thy keeper. The Lord is thy shade upon thy right hand. The sun shall not smite thee by day, nor the moon by night. The Lord shall preserve thee from all evil. He shall preserve thy soul. The Lord shall preserve thy going out and thy coming in from this time forth and even forevermore. May Lord bless the reading of his word. Hallelujah. Hallelujah. We are worshiping the King of Kings and the Lord of Lords. आपण राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभूंची भक्ती करत So आहोत. let us give him all the glory, honor and praise. तर चला आपण त्याच्या नावाला सर्व मान महिमा गौरव देऊया. As we sing hymn number 109, all hail the power of Jesus' name. यावेळेस आपण उपासना संगीतामधलं गीत क्रमांक 109 गाऊया, ख्रिस्त राजाचे गौरव. ख्रिस्तास्तवा खालीवरी नमा होत्या समोर, मुकुट गाला त्यावरी तो धन्य 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 राजा थोर, तो धन्य राजा थोर, तो धन्य राजा थोर, तो धन्य राजा थोर, तो धन्य धन्य राजा थोर. भक्तांनो कृपा गाजवा, बरीला दंडघोर, सर्वत्र कीर्ती वाढवा, तो धन्य
धान्य राजा तो धान्य राजा तो धान्य राजा तो धान्य धान्य जातो प्राणी मात्रांनो सत्वरी नमा होत्या समोर मुकुट गाला त्यावरी तो धान्य 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 राजा थोर तो धान्य राजा थोर तो धान्य राजा थोर तो धान्य राजा थोर तो धान्य धान्य राजा थोर. Hallelujah. 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 We serve a King of Kings and the Lord of Lords. आपण त्या राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभूंची सेवा करीतो. Heaven is his throne and the earth is his footstool. ज्याचे स्वर्ग हा सिंहासन आहे आणि पृथ्वी हे पादासन आहे. And he is the savior of all humanity. Amen. आणि तो पूर्ण मानव जातीचा उद्धारक करता So आहे. let us sing song तारक तो सामर्थ्य दो येशू देव युगानुयुग आहे. तर चला आपण हे गीत गाऊन त्याचा गौरव करूया. And let's glorify the name of the Lord. आणि हे गीत गाऊन आपण त्या परमेश्वराचा गौरव करूया. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. आहा 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 हालेलुया. ओहो 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 साना. आहा 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 हालेलुया. ओहो 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 साना. हालेलुया 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे. आपण उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे. आपण उल्हास व आनंद करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. आहा 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 हालेलुया. ओहो ओहो साना. आहा हालेलुया. ओहो ओहो साना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती वाढू. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वाढू. किती थोर तो देव सर्वस आपणा दिले. किती थोर तो देव सर्वस आपणा दिले. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. आहा 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 हालेलुया. ओहो ओहो साना. आहा 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 हालेलुया. ओहो ओहो साना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या. किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या. किती तो चांगला आहे.
सैतानी बंधनातूने आम्हास सोडवितो सैतानी बंधनातूने आम्हास सोडवितो तारकतो सामर्थ्यतो येशू देव युगानुयुगा हे तारकतो सामर्थ्यतो येशू देव युगानुयुगा हे आहा 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 हालेलुया ओहो 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 साना आहा 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 हालेलुया ओहो 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 साना हालेलुया 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 सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई वो सर्वशक्तिमान प्रभु है वो यहोवा हमारे संग संग है वो सर्वशक्तिमान प्रभु है वो यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है लाजर को जिसने जिलाया जक्कई को जिसने बचाया लाजर को जिसने जिलाया जक्कई को जिसने बचाया जिसके लिए सब कुछ है संभव वो यहोवा हमारे संग संग है जिसके लिए सब कुछ है संभव वो यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ समुंदर को जिसने दुभागा जंगल में से मार कर निकाला समुंदर को जिसने दुभागा जंगल में से मार कर निकाला जो वायदों को करता है पूरा वो यहोवा हमारे संग संग है जो वायदों को करता है पूरा वो यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है Shall we clap our hands and let's give praises to the King of Kings and Lord of Lords. यावेळेस आपण टाळ्या वाजवून त्या परमेश्वराचा धन्यवाद करूया आणि त्याच्या नावाला उंचावूया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Jesus is the hope for our nation. आणि येशू ख्रिस्तच फक्त आपल्या जगाची आशा आहे No matter what situation is going around, भले कोणची बिकट परिस्थिती आपल्या अवतीभोवती but असू द्या Jesus Christ is the hope for our nation. Amen. परंतु येशू ख्रिस्तच आपल्या देशाची आशा आहे So आमेन. let us enthrone him this morning. Amen. आणि म्हणूनच यावेळेस आपण त्याला त्या राजसिंहासनवर उंचावूया So let us sing this song. Jesus Christ is Lord of the nation. आणि म्हणून हे गीत गाऊन आपण त्याचा गौरव करूया Let us glorify his holy name. आणि त्याचा आपण गौरव करूया Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord of the nation. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord of the nation. He is enthroned on righteousness. He is enthroned on righteousness. He is enthroned on. He is
is enthroned on justice. His blood has overcome the enemy of our soul. He is a mighty deliverer. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord of the nations. Once again, Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord of the nation. Let's enthrone him this morning. He is enthroned on righteousness. He is enthroned on justice. His blood has overcome. His blood has overcome the enemy of our soul. He is a mighty. Let's sing Jesus Christ is Lord in Hindi. Yeshu Prabhu hai, Yeshu Raja hai, Yeshu Raja hai, इस दुनिया का यीशु राजा है, यीशु राजा है, यीशु राजा है इस दुनिया का। धर्मीयता के वो तख्त पर, न्यायपन के तख्त पर, न्यायपन के वो तख्त पर, लहू से शत्रु पर, लहू से शत्रु पर विजय पाई है। वो हमारा सामर्थी छुटकारा है। यीशु राजा है, यीशु राजा है, यीशु राजा है, यीशु राजा है इस दुनिया का। Once again, यीशु राजा है, यीशु राजा है, यीशु राजा है, यीशु राजा है इस दुनिया का। धर्मीयता के तख्त पर, धर्मीयता के वो तख्त पर, न्यायपन के तख्त पर, न्यायपन के वो तख्त पर, लहू से शत्रु पर विजय पाई है। वो हमारा सामर्थी छुटकारा है। यीशु राजा है, यीशु राजा है, यीशु राजा है, यीशु राजा है इस दुनिया का, भारत देश का, पूरे शहर का। Let's give a clap offering to the King of Kings and Lord of Lords. यावेळेस आपण त्या राजाच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला टाळ्यांचा बंधन Hallelujah. देऊया. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. The word of God says परमेश्वराचं वचन असं सांगतं that David is a man after God's own heart. की दावीद हा परमेश्वराच्या हृदयातला मनुष्य होता. And we are going to worship the living God as David did. आणि म्हणूनच आपण दाविदासारखं परमेश्वराची आराधना करणार Because the आहोत. Spirit of the Lord is in our hearts. Amen. कारण का परमेश्वराचा आत्मा आज आमच्यामध्ये And when the आहे. Spirit Amen. of the Lord is in our hearts, आणि जेव्हा परमेश्वराचा आत्मा आमच्यामध्ये असतो our dancing becomes different, तेव्हा आपलं नृत्य हे वेगळं होतं, our singing becomes different, आपलं गाणं हे वेगळं होतं, our clapping becomes different, आपलं टाळ्या वाजवणं हे वेगळं होतं, our worshiping becomes different. आणि आपली Amen. स्तुती आराधना ही वेगळी होती. The word of God says that God is seeking worshippers who will worship Him in spirit and truth. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की तो शेवटच्या दिवशी अशा आराधकांच्या शोधात आहे जे त्याची आराधना खरेपणाने करतील. So let us sing this song, When the Spirit of the Lord is in my heart. आणि म्हणूनच आपण यावेळेस हे गीत गाऊया की जेव्हा परमेश्वराचा आत्मा आमच्यामध्ये असतो. When the Spirit of the Lord is in my heart, I will sing like David sang. When the Spirit of the Lord was in my heart, I will sing like David
I will sing like David. When the Spirit of the Lord, when the Spirit of the Lord, I will clap like David clap. When the Spirit of the Lord moves in my heart, I will clap like David clap. I will clap. I will clap like David clap. I will clap. I will clap. I will clap like David. When the Spirit of the Lord moves, let's all dance. I will dance and David dance. When the Spirit of the Lord moves in my heart, I will dance like David. I will dance. I will dance. Let's all dance and worship the living God. Dance like David dance. I will dance. I will dance. I will dance like David. जब परमेश्वर की आत्मा, जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा दाऊद की तरह. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा दाऊद की तरह. मैं गाऊंगा, मैं गाऊंगा, मैं गाऊंगा दाऊद की तरह. मैं गाऊंगा, मैं गाऊंगा, मैं गाऊंगा दाऊद. जब परमेश्वर की आत्मा, जब परमेश्वर की आत्मा, ताली बजाओ, ताली बजाओ दाऊद की तरह. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, ताली बजाओ दाऊद की तरह. ताली बजाओ, ताली बजाओ, ताली बजाओ दाऊद की तरह. ताली बजाओ, ताली बजाओ, ताली बजाओ दाऊद की तरह. जब परमेश्वर की आत्मा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा दाऊद की तरह. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा दाऊद की तरह. मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा दाऊद की तरह. मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा दाऊद की तरह. When the Spirit of the Lord moves in, let's all lift up our hands and praise. I will praise like David. Shall we lift up our hands and praise His holy name? When the Spirit of the Lord moves in my heart, I will praise. People of God, let's praise His holy name. I will praise. I will praise. I will praise like David praise. I will praise. I will praise. I will praise like David praise. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, स्तुति गाऊं दाऊद की तरह. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, स्तुति गाऊं दाऊद की तरह. स्तुति गाऊं, स्तुति गाऊं, स्तुति गाऊं दाऊद की तरह. स्तुति गाऊं, स्तुति गाऊं, स्तुति गाऊं दाऊद की तरह. David said in Psalms 23 verse 4. आणि दाविदाने स्तोत्र 23:4 मध्ये असं म्हटलेलं Yea, आहे, though I walk through the valley of the shadow of death, जरी मी मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो, I shall not be afraid, मी भिणार नाही, for you are with me. कारण का तू मजबरोबर आहे. Your rod and your staff, they comfort me. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर People देतात. of God, no matter what situations you are going through this morning, परमेश्वराचे लोक, आज कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जात असला तरी, you might be feeling weak, जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अशक्त वाटत you असेल, might be feeling lonely,
तुम्हाला कदाचित एकटेपणा जाणवत But असेल. as David said that, Lord, I will not be afraid because thou art with me. परंतु जसं दावीद म्हणाला, मी भिणार नाही कारण का तू मजबरोबर आहेस. And as this year we have declared as the year of walking and living in the presence of God. आणि जसं हे वर्ष आपण परमेश्वरामध्ये चालणं आणि वागण्याचं ठरवलेलं आहे, Let this be the prayer म्हणून आपली हीच प्रार्थना असू that, दे Lord, I want to walk closer with thee की परमेश्वरा मला तुझ्या अधिक जवळ चालायचं आहे. every day, प्रत्येक दिवशी every moment. आणि प्रत्येक क्षणी As we sing this song, आपण हे गीत गात a असताना beautiful hymn, एक सुंदरसं गीत, let us make this our prayer that, Lord, I want to walk closer to you. आणि गीत गात असताना आपण हा निश्चय करूया की परमेश्वरा मला तुझ्या संगती चालायचं आहे, Just a closer walk with thee. तुझ्या अधिक जवळ मला यायचं आहे आणि चालायचं आहे. Just a closer walk with thee. Granted, Jesus is my plea. Daily walking close to thee. Let it be, dear Lord, let it be. People of God, let's sing just a closer walk. Just a closer walk with thee. Granted, Jesus is my plea. Daily walking close to thee. Let it be, dear Lord, let it be. I am weak, but thou art strong. Jesus keeps me from all wrong. I'll be satisfied as long as I walk. Let close to thee, just a closer walk with thee, just a closer walk with thee. Granted, Jesus is my plea. Daily walking close to thee. Let it be, dear Lord, let it be. Through this world of toil and snare, if I falter, who cares? Who with me my burden shares? None but thee, dear Lord, none but thee. Just a closer walk, just a closer walk with thee. Granted, Jesus is my plea. Daily walking close to thee. Let it be, dear Lord, let it be. When my feeble life is o'er, time for will be me no more. Guide me gently, safely o'er to thy kingdom shore, to thy shore. Let's join our hearts and just closer walk. Just a closer walk with thee. Granted, Jesus is my plea. Daily walking close to thee. Let it be, dear Lord, let it be. Daily walking close to thee. Let it be,
Dear Lord, let it be. Yes, Lord, this is our desire होय परमेश्वर, आमची हीच इच्छा आहे to walk with you, Lord. की तुझ्या संगती आम्हाला चालायचं Every आहे. step of our life, Lord. प्रत्येक पाऊल आमच्या Every जीवनाचं, moment of our life, Lord. प्रत्येक क्षण आमच्या जीवनाचा Every day of our life, Lord. आणि प्रत्येक दिवस. Because we know that when you are with us, कारण का आम्हाला माहित आहे की जेव्हा तू आमच्या बरोबर आहेस, come what may come, we will not be afraid, Lord. तर येऊ देत, काही येऊ देत, आम्ही भिणार नाही. We thank you, Lord, that your presence is there with us, Lord. आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा, कारण का तुझं सानिध्य आमच्यामध्ये We आहे. give you all the glory, honor, and praise. तुला सर्व मान महिमा गौरव आम्ही देतो. In Jesus' matchless name. येशूच्या अतुलनीय नावामध्ये मागतो म्हणून तो ऐक. आमेन. As we are in the presence of the Almighty God, यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना let us pray for those who need the comfort and the healing of the Lord. यावेळेस आपण त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया ज्यांना आरोग्याची आणि परमेश्वराच्या सांत्वनाची गरज आहे. The word of God says in 2 Chronicles chapter 7 verse 15. परमेश्वराचं वचन दुसरा इतिहास याचा 7वा अध्याय 15व्या वचनात म्हणतं, Whatever prayer we make from this place, या ठिकाणावरून केलेली प्रार्थना, to that prayer, त्या प्रार्थनेकडे God's eyes are open and his ears are open. परमेश्वराचे नेत्र उघडे आहेत आणि त्याचे कानही उघडे आहेत. People of God, परमेश्वराचे I लोक हो, believe that the same promise is applicable to all of you as you pray for your from your respective homes. आणि तेच वचन आज आपल्या सर्वांसाठी आहे. आपण ह्या लोकांसाठी प्रार्थना करीत असताना परमेश्वर कार्य करणार आहे. Let us pray for the bereaved family of Arsud as Sister Nirmala Arsud went to be with the Lord last week. यावेळेस आपण दुःखित अरसूड कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया, कारण का सिस्टर निर्मला अरसूड हे मागच्या आठवडी परमेश्वराकडे गेले आहेत. Let us pray for those who are sick in our church that God may touch them and heal them. यावेळेस आपल्या मंडळीमध्ये जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं. Let us pray for the people of our state that God may protect them from the coronavirus. यावेळेस आपल्या राज्यातल्या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना सहाय्य करावं आणि करोनापासून त्यांचा बचाव Let करावा. us pray for the doctors, nurses, medical staff, police department that as they are protecting our nation, God may protect them. यावेळेस आपण सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या सर्व लोकांसाठी प्रार्थना करूया की ते लोकांची सेवा करीत असताना आणि लोकांचं संरक्षण करत असताना परमेश्वराने त्यांचं संरक्षण करावं, त्यांचं सहाय्य करावं. Let us pray for those who are affected by coronavirus that God may heal them. यावेळेस आपण सर्व कोरोना बाधित रुग्णांसाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांनी स्पर्श करावा आणि त्यांना आरोग्य द्यावं. Let us pray for our Barn Church pastors, their families and their churches in Maharashtra, Chhattisgarh, Jammu. यावेळेस आपण सर्व आपल्या शाखा मंडळींच्या पालकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि त्यांच्या मंडळीसाठी प्रार्थना करूया जे महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब आणि जम्मू इथे सेवा करीत आहेत. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this morning. हे परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या दयेच्या राजासनाजवळ येत आहोत. We thank you, Lord, that you have promised us that you will never leave us nor forsake us. आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा, कारण की तुझं वचन सांगतं की तू आम्हाला कधी सोडत नाही व टाकत नाही. Lord, we pray for the Arsud family this morning. यावेळेस अरसूट कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. Lord, as this family is going through sorrow and grief, यावेळेस हे कुटुंब दुःखातून आणि त्रासात जात असताना we pray that you will help them to experience your presence in their time of sorrow, Lord. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, दुःखातून जात असताना तुझं सानिध्य त्यांना लाभू दे. Let your Holy Spirit comfort them, Lord and Father. तुझ्या पवित्र आत्म्याचं सांत्वन त्यांना लाभू दे. Wipe away their tears, Lord and Father, तू त्यांचे अश्रू पुसून टाक प्रभू. and strengthen their faith that they may rise above their sorrow by the supernatural power of the Holy Spirit. आणि आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, या दुःखातून वर येत असताना तू त्यांचं सहाय्य आणि मदत कर अलौकिकरित्याने. Lord, we pray for all those who are sick in our church. आम्ही आमच्या मंडळीतल्या सर्व जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना Those who are in the करतो. hospital and at home. जे हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या घरामध्ये आजारी आहेत, Lord, you know their disease, Lord and Father.
परमेश्वरा तुला त्याचे आजार माहीत आहे And you have provided healing for every disease, Lord. आणि तुम्ही प्रत्येक आजारासाठी तुम्ही आम्हाला सहाय्य केलेलं आहे. Lord, we pray that let them experience your healing power flowing right now to their bodies, Lord, and Father. आणि आम्ही ह्याच वेळेस तुझ्या आरोग्याचा स्पर्श त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जीवनात मागत आहोत. Every sickness, every weakness that is there in their body, we rebuke it in Jesus' name, Lord. जो आजार अशक्तपण त्यांच्या शरीरामध्ये आहे याच वेळेस आम्ही त्याला Those धमकावितो. who are admitted, let them be discharged, Lord, and Father. जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज Those who are मिळो. at home, Lord, let them stand up on their feet to glorify your name, Lord. जे घरामध्ये आहेत त्यांनी लवकरात लवकर तुझ्या साक्षीसाठी उभं राहावं. Lord, we pray for the people who are affected by coronavirus and other disease in our nation, in our state, and the nations around, Lord. आम्ही आमच्या शहरातल्या आमच्या देशातल्या आणि सगळ्या राष्ट्रातल्या लोक जे कोरोनाने आजारी पडलेले आहेत किंवा वेगळ्या आजाराने आजारी पडलेले आहेत त्या सर्वांसाठी आज प्रार्थना करीत आहोत. Lord, you be their Jehovah Rapha, Lord. परमेश्वरा तू त्यांचा यावे राफा हो. We claim your healing right now, Lord, and Father. याच वेळेस तुझं आरोग्य आम्ही जाहीर करतो. By your stripes you have healed them, Lord, and Father. होय परमेश्वरा तुझ्या बसलेल्या फटक्यांनी त्यांना आरोग्य Lord, we मिळालेलं आहे. pray for the doctor, nurses, medical staff, and police department who are serving us in the most vulnerable situation. यावेळेस आम्ही सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी जे बिकट परिस्थितीमध्ये लोकांची सेवा करीत आहेत त्यांच्यासाठी protect प्रार्थना them. करतो. तू त्यांचं संरक्षण You कर protect प्रभू. their families, Lord, and Father. त्यांच्या कुटुंबियांचं संरक्षण तू कर. Lord, we pray for the government of our nation, Lord. आम्ही आमच्या देशातल्या सरकारासाठी तुझ्याकडे प्रार्थना Prime करीतो. Minister, President, Chief Minister, Deputy Chief Minister of every state, Lord, and आम्ही Father. आमच्या पंतप्रधानांसाठी आणि सर्व मंत्रीगणांसाठी आणि सर्व राज्यातल्या चीफ मिनिस्टरसाठी तुझ्याकडे प्रार्थना करीतो. Provide them your wisdom, Lord, and Father. त्यांना तुझं शहाणपणा ज्ञान तू That पुरवून दे. every step that they take, every decision that they take will be for the welfare of the people, Lord. की जो प्रत्येक निर्णय ते घेत आहेत आणि जे पावलं ते उचलत आहेत ते लोकांच्या कल्याणार्थासाठी असू देत. We pray for all the branch church pastors, their family and the churches, Lord, and Father. यावेळेस आम्ही आमच्या सर्व शाखा मंडळीतले पाळक, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या मंडळीसाठी प्रार्थना करीतो. Protect them, touch them, heal them, Lord, and Father. तू त्यांचं संरक्षण कर, तू त्यांना स्पर्श कर आणि तू त्यांना आरोग्य दे. Meet all their needs, Lord, and Father. तू त्यांच्या सर्व गरजा तुझ्या भांडरातून पुरवून दे. As they are ministering to the church through the different gadgets online, Lord. ते तुझी सेवा वेगवेगळ्या माध्यमातून करत आहेत प्रभू. Lord, every member of their church be equipped and strengthening their faith, Lord, and Father. त्यांच्या मंडळीतल्या प्रत्येक सभासदाला आम्ही तुझ्या हाती देतो. तू त्यांचा विश्वास बळकट कर. We thank you, Lord, that you have heard our prayer. आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा कारण का तू आमची प्रार्थना In ऐकलेली Jesus' आहेस. matchless name we pray. येशूच्या मौल्यवान आणि अतुलनीय नावात मागतो म्हणून तू And आहे. everybody said, आणि आपण सर्वजण म्हणूया Amen. आमेन Amen. आमेन. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. यावेळेस आपण देण्याद्वारे परमेश्वराचा गौरव करूया. आपली दानार्पणे, मिशनरी दानार्पणे आणि परमेश्वराचा दशमांश देऊन आपण परमेश्वराचा गौरव करूया. Just one of us can put 1,000 to fight, and 2 of us can sing the legions please. Just one of us can put 1,000 to fight, and 2 of us can rule even principalities. Just one of us can put the thousands to fight, and 2 of us can sing the legions please. Just one of us can put 1,000 to fight, and 2 of us can rout evil principalities. Oh, there are many of us here exalting the name of the Lord, and in His name we declare our victory in spiritual war. We bind the powers of the earth by wielding the word as a sword. Oh, there are many of us here
spiritual war. We bind the powers of the earth by wielding the word as a sword. Just one of us can put the thousands to fight, and two of us can send the legions flee. Just one of us can put the thousands to fight, and two of us can drown evil principalities. Just one of us can put a thousands to fight, and two of us can send the legions flee. Just one of us can put a thousands to fight, and two of us can drown evil principalities. Oh, there are many of us here exalting the name of the Lord, and in His name we declare our victory in spiritual war. We bind the powers of the earth by wielding the word as a sword. Just one of us can send a thousand to flight, and two of us can send the legions flee. Just one of us can put a thousand to flight, and two of us can drown evil principalities. Oh, princes and power, Jesus give authority. We raise our voice with a shout, He has won the victory. जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम। विश्वास से मैं चलता रहूं, तेरी आत्मा की शक्ति से आगे बढ़ूं। विश्वास से मैं चलता रहूं, तेरी आत्मा की शक्ति से आगे बढ़ूं। तेरे ही वचन दिल में रहे, तेरे ही वचन दिल में रहे, मेरी जुबान पे रहे। जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम। ऊंचे पहाड़ हिल जाएंगे, सरहद जो है वो मिट जाएंगे। ऊंचे पहाड़ हिल जाएंगे, सरहद जो है वो मिट जाएंगे। नामुमकिन को वह मुमकिन करूं, नामुमकिन को मैं मुमकिन करूं, तुझ पे विश्वास से यीशु। जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, जीतेंगे हम, जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम, यीशु में ही जीतेंगे हम। As we look to the theme that God has given to Emmanuel Church for this year, या वर्षासाठी जे ध्येय देवाने इमॅन्युअल चर्चला दिलं त्याकडे आपण पाहत असताना that we will walk in the presence of the Lord, we will live in the presence of the Lord. की आपण देवाच्या सानिध्यामध्ये जगणार आहोत आणि चालणार आहोत. This has been based on the scripture from Joshua chapter 1 verse 9. हे यहोशुवा पहिला अध्याय वचन 9 याच्यावर आधारित आहे. God has encouraged Joshua when he was about to take new responsibility to lead the children of Israel to the land of Canaan after the death of Moses. मोशेच्या मरणानंतर यहोशुवा आता नवीन जबाबदारी घेत आहे. इस्रायल लोकांना कनान देशामध्ये प्रवेश करण्यासाठी यावेळेस देवाने त्याला आज्ञा दिली आहे. And God said, have I not commanded thee that don't be afraid, don't fear, don't be dismayed. आणि देवाने
यहोशूआला आज्ञा पिलं की मी तुला आज्ञा पिलं नाही का की घाबरू नको, भिवू नको, कचरू नको. Wherever thou shalt go, I will go with thee. ज्या ज्या ठिकाणी तुझं असशील मी तुझ्या बरोबर असेन. It's a very important to have presence of the Lord in our life for every day. हे फार महत्वाचं आहे की दैनंदिन जीवनामध्ये देवाचं सानिध्य आपल्या बरोबर असणं. God has promised this to Joshua, Gideon, Jacob. देवाने हे अभिवचन यहोशुआ, गिदोन, याकोब याला दिलं आहे. In Genesis chapter 28, verse 15, उत्पत्ती 28:15 मध्ये देवाचं वचन when सांगितलं आहे. Jacob was running with the fear of Esau from his house, ज्यावेळेस याकोब एसावबद्दल घाबरला आणि आपल्या घरातून तो पळून गेला. and it came in the night आणि ज्यावेळेस रात्र झाली, when he took the stone as his pillow, ज्यावेळेस त्यांनी तो धोंडा आपल्या उशाशी घेतला, he slept and saw the dream. तो त्या ठिकाणी झोपला आणि त्यांनी स्वप्न पाहिलं. And he saw the one ladder coming from heaven on the earth. आणि स्वर्गातून पृथ्वीवर उतरणारी एक शिडी पाहिली. And angels were coming from heaven to the earth and going from earth to heaven. आणि त्या शिडीवर दिवदूत स्वर्गातून खाली पृथ्वीवर उतरत होते आणि पृथ्वीवरून स्वर्गात चढत होते. Though he was filled with the fear, जरी याकोब हा भीतीने ग्रस्त झाला होता, though he committed mistake in his life, जरी याकोबाने आपल्या जीवनामध्ये चूक केली, though he stole the blessings that were belonged to elder brother from his father, जरी त्याने थोरल्या भावाचा आशीर्वाद आपल्या वडिलांकडून हिसकावून घेतला, yet तरीही when he was sleeping, ज्यावेळेस तो झोपला होता, in his fear, त्याच्या भीतीमध्ये, in his worries, त्याच्या चिंतेमध्ये, in his complications of mind, त्याच्या गोंधळग्रस्त मनामध्ये, in his frustration, त्याच्या हताशतेमध्ये, running to save his life आपला जीव घेऊन पळत असताना in the forest area, त्या जंगलामध्ये God speaks to him देव याकोबाशी बोलत आहे. and God said, I will be with you. देव म्हटला मी तुझ्या बरोबर असेन. In Genesis chapter 31 verse 3, Exodus chapter 3 1 verse 12, God उत्पत्ती 31:3 मध्ये, निर्गम 3:12 मध्ये God spoke to Moses, देव मोशेशी बोलला, I will be with you. मी तुझ्या बरोबर असेन. Even in Exodus chapter 29 verse 45, निर्गम 29:46 मध्ये, Exodus chapter 33 verses 11 to 16, निर्गम 33:11-16 मध्ये God speaks to Moses in the situation where God was angry with the people of Israel. अशी परिस्थिती ज्यावेळेस देवबाप इस्रायल लोकांवर रागावला आणि त्या परिस्थितीमध्ये देवबाप मोशेशी बोलत आहे. Moses did not know what to do मोशेला माहित नाही आता काय करायचं, because people of Israel committed sin against God. कारण का इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध पातक केलं आहे. And God speaks to him, आणि देव मोशेशी बोलत आहे, I will go with you. मी तुझ्या बरोबर जाईन, My presence will go with you. माझं सानिध्य तुझ्या बरोबर जाईन. In the same light, we read Psalms 23. आणि त्या दृष्टिकोनातून आपण स्तोत्र 23 वाचतो. David has compared himself with a dual identity. दावीद हा स्वतःला त्या दोन व्यक्तिमत्वामध्ये पाहत आहे. One identity is of the lamb, एक व्यक्तिमत्व कोकराचं आहे, and the other identity of the human being. दुसरं व्यक्तिमत्व मानव जातीचं आहे. And then he said, the Lord is my shepherd, I shall not want. मग दावीद म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ, मला काही उणे पडणार This नाही. is sheep is speaking towards his shepherd. हे मेंढपाळाशी बोलत आहे. And sheep says, आणि मेंढरू म्हणत आहे, the Lord is my shepherd, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. He maketh me to lie down in green pasture. तो मला हिरव्या चार कुणात बसवितो, He leadeth me beside still waters. तो मला संत पाण्याजवळ नेतो, He restoreth my soul. तो माझा जीव ताजा तवाना करीतो, He leadeth me in the paths of righteousness for his name's sake. तो आपल्या नामास्त मला नीती मार्गाने चालवितो. Yea, though I walk through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी
I will fear no evil. कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, For thou art with me. कारण तू मज बरोबर आहेस. Thy rod and thy staff, they comfort me. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते. What a powerful confirmative statements. किती भारदस्त सकारात्मक हे विधान आहे. What a powerful statements of full confidence. आणि पूर्ण आत्मविश्वासाने भरलेलं हे भारदस्त विधान आहे. What a statement of experience. आणि अनुभवाचं हे विधान आहे. David says, yea, though I walk through the valley of the shadow of death. दावीद म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी. In other words, even though there are times of danger in my life, जरी माझ्या जीवनामध्ये धोक्याचे प्रसंग असले तरी, even though situations are bad around me, जरी माझ्या भोवती परिस्थिती विकट आहे, even though situation is threatening for my life, जरी परिस्थिती माझ्या जीवनाला धमकी देत आहे, he says, I will fear no evil. तो म्हणतो मी अरिष्टाला भिणार नाही. Let the evil come. अरिष्ट येऊ द्या, Let the problems come. समस्या येऊ द्या, Let the difficulties come. कठीण प्रसंग येऊ द्या, Let the complications come. गोंधळलेली परिस्थिती येऊ द्या, Let the frustration come. हताशता येऊ द्या. But David says with confidence, पण दावीद आत्मविश्वासाने म्हणत आहे, I will fear no evil. मी कसल्याही अरिष्टाला भिणार Are नाही. we ready to make that statement of confidence? आम्ही हे आत्मविश्वासाचं विधान करण्यासाठी तयार आहोत का? Are we willing to say with David, आम्ही दावीद संती हे म्हणण्यासाठी तयार आहोत का? though I walk through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी I will fear no evil. कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही. Though difficulties come in my family, in my personal life, in my social life, जरी कठीण प्रसंग माझ्या जीवनामध्ये, माझ्या सामाजिक जीवनामध्ये, माझ्या कुटुंब जीवनामध्ये आला तरी, though unpleasant situation arise in my family, जरी कठीण परिस्थिती माझ्या कुटुंबामध्ये आले तरी, though dejection come in my life, जरी धिक्कार किंवा तशा प्रकारच्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आल्या तरी, I will fear no evil. मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. And why? का? David was saying this statement with full confidence मग दावीद हे विधान पूर्ण आत्मविश्वासाने का बोलत आहे? because he says, कारण तो म्हणतो, for thou art with me. कारण तू मज बरोबर आहेस. Hallelujah. हालेलुया. For thou art with me. कारण तू मज बरोबर When आहेस. God is with us, ज्यावेळी देव आमच्या संती आहे, God will preserve, protect and lead us. देव आम्हाला संरक्षित करेल, आम्हाला पुढारी पण करेल. In Exodus chapter 33, निर्गम 33 मध्ये God says, देव म्हणत आहे, I will be with my people. मी माझ्या लोकांबरोबर असणार आहे. They shall be different from the people around them in the world. ते भोवतालच्या जगातील लोकांपेक्षा वेगळे असतील. God is expecting देव अपेक्षा करतो church should be separated people from the world. की मंडळीने हे जगापासून वेगळे असलं पाहिजे. You and I should be separated from the world. तुम्ही आणि मी जगातल्या लोकांपासून वेगळे पाहिजे. You and I should be separated from the traditions of the world. तुम्ही आणि मी जगातल्या रूढी परंपरेपेक्षा वेगळे असले You पाहिजे. and I should be separated from the thought patterns of the world. जगाच्या विचार सनुकेपेक्षा आम्ही वेगळे पाहिजे. When we desire and decide to go with the Lord close hand to hand, ज्यावेळेस आम्ही देवासंती अगदी जवळून हाताला हात धरून आम्ही चालण्याचा निर्णय घेतो, when we decide that we will walk and live in the holy presence of God, ज्यावेळेस आम्ही निश्चय घेतो की आम्ही देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये जगणार आहोत आणि चालणार आहोत, situation will not be good for us परिस्थिती आमच्यासाठी चांगली नसणार आहे. because we are living in the evil world. कारण का आम्ही ह्या दुष्ट जगात राहत आहोत. And therefore it's going to be a difficult for lamb to be among the wolves. मग त्या कोल्ह्यांमध्ये कोकराला असणं कठीण जाणार आहे. Jesus and God said, I am sending you as the sheep among the wolves. येशू ख्रिस्त म्हटला की मी तुम्हाला त्या लांडग्यांमध्ये कोकऱ्याप्रमाणे पाठवणार आहे. Wolves will try to attack you from everywhere. लांडगे तुम्हाला प्रत्येक दिशेतून हल्ला करण्याचा प्रयत्न करतील. Evil minded people will try to attack you from everywhere. दुष्ट मनोवृत्तीचे लोक तुम्हाला प्रत्येक दृष्टिकोनातून हल्ला करण्याचा प्रयत्न करतील. Carnal minded people will try to discourage from every point.
दैहिक मनाचे लोक तुम्हाला प्रत्येक प्रसंगामध्ये निराश करण्याचा प्रयत्न करतील. Because 1 Corinthians chapter 3, we read कारण का पहिले करिंथी 3 अध्यायामध्ये आपण वाचतो that carnal mind cannot understand the things of God. दैहिक लोक देवाच्या गोष्टी समजू शकत नाही. It appears them as a foolishness. ते त्यांच्यासाठी मूर्खपणाचे आहे. Only spiritual minded people can understand the things of God. केवळ आध्यात्मिक मनाचेच लोक देवाच्या गोष्टी समजू शकतात. That's why Jesus said in Matthew's Gospel chapter 16, म्हणून येशू ख्रिस्त मत्ती कृष्ण वर्तमान 16 अध्यायामध्ये म्हणतो, I will build my church मी माझी मंडळी स्थापेन and the gates of hell shall not prevail against it. आणि अधोलोकाच्या द्वाराचे त्यापुढे काहीच चालणार नाही. Church, God has given us the power to become separate from the world. मंडळी, देवाने आम्हाला सामर्थ्य दिलं आहे की आम्ही या जगापासून वेगळे राहू शकतो. Though we are calling ourselves Christians, जरी आम्ही स्वतःला ख्रिस्ती बनवतो, though we think that we have to live in this world, जरी आम्हाला वाटतं की आम्हाला या जगामध्ये राहायचं आहे, but God says पण देव म्हणतो you will be different, separated from common people. तुम्ही या जगाच्या लोकांपासून वेगळे आणि वेगळे असणार आहे. Most of the time we have problems in our life because we try to identify ourselves with the worldly people. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये समस्या येतात कारण का आम्ही लोकांच्या जीवनासाठी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. We try to dress our life according to the expectation of the world. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही कपडे घालू लागतो. We try to speak the words of the world. जगाचे शब्द आम्ही बोलू लागतो. We try to speak the words of the criticism as per the world does. आणि जग जसं करतं तसं आमचे शब्द हे निंदास्पद असतात. We try to always speak negative. आम्ही सदैव नकारात्मक गोष्टी बोलतो. God is not negative personality. देव हा नकारात्मक व्यक्तिमत्व नाही. God is positive personality. देव सकारात्मक व्यक्ती आहे. And if we are walking with the presence of the Lord, जर आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये चालत आहोत, if we are living with the presence of the जर Lord, आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये चालत आहोत, Satan will not be quiet. सैतान शांत बसणार नाही. Satan will try to discourage us by sending people in our life who will always criticize anything that we do. लोक सैतान आमच्या जीवनामध्ये लोक पाठवील जे आम्हाला निराश करतील, त्या दिवशी आम्हाला हताश करण्याचा प्रयत्न करेल. We will see majority of people thinking the one way. आणि बहुसंख्य लोक एका प्रकारच्या मार्गाने चालत आहेत की विचार करत आम्ही पाहू. And we, children of God, are thinking separate. परंतु आम्ही देवाचे लेकरं राहण्याने आम्ही वेगळा विचार करत आहोत. Just like it happened in the life of Moses. ज्याप्रमाणे मोशेच्या जीवनामध्ये घडलं, When he sent 12 spies to spy the land, ज्यावेळेस त्यांनी तो देश हेरण्यासाठी 12 हेर पाठवले and he told them, आणि त्यांना सांगितलं, see and observe everything in the land of Canaan, जा आणि कनान देशामध्ये सर्व काही निरखून पहा and bring me the report. आणि त्याचा अहवाल मला आणा. The word of God says, देवाचं वचन सांगतं 10 people, majority of people gave negative report. बहुसंख्य म्हणजे 10 लोकांनी नकारात्मक अहवाल दिला. Though they spoke little bit of truth, जरी त्यांनी थोडं काही सत्य सांगितलं, little bit of truth was there. थोडंसं सत्य त्यामध्ये होतं, They did not say anything wrong, त्यांनी काही चुकीचं सांगितलं नाही. but everything that was right, they spoke in negative way. प्रत्येक योग्य गोष्ट नकारात्मक दृष्टिकोनातून सांगितली. They said we saw the giants there. त्यांनी सांगितलं आम्ही त्या ठिकाणी मोठमोठे राक्षस पाहिले. They said we did see the land is full of milk and honey. त्यांनी सांगितलं आम्ही पाहिलं की तो देश दुधामधाने भरलेला आहे. And then they said, but आणि मग ते म्हटले पण we were looking ourselves as grasshoppers in their eyes. आम्ही त्यांच्या डोळ्यातून स्वतःला टोळाप्रमाणे पाहत होतो. So people of God देवाचे लोक thinking of negative way नकारात्मक दृष्टिकोनातून will विचार करतात. always look themselves lower than the worldly people. ते सदैव जगी लोकांपेक्षा स्वतःला खाली आणि खाली पाहतील. Though we declare God is my shepherd, जरी आम्ही हे जाहीर करतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, our actions, आमचं कृती, our words, आमचे शब्द, our deeds, आमच्या कृती
our responses, आमचा प्रतिसाद, our reactions, आमचा प्रतिक्रिया, though we might be speaking truth of our situation, जरी आमच्या परिस्थिती संबंधी आम्ही सत्य बोलत असू, but परंतु church, मंडळी, we should speak positively. आम्हाला सकारात्मक दृष्ट्या बोललं पाहिजे. We should speak as God is with us. आम्ही असं बोललं पाहिजे जणू काय देव आमच्या बरोबर आहे. Yes, there are problems. होय, समस्या Yes, आहेत. there are difficulties. होय, कठीण प्रसंग Yes, आहेत. there are financial stress. होय, आर्थिक तणाव आहे. Fine, का fine, ठीक आहे, okay, ठीक आहे, it's there. ते आहेत. But परंतु as Joshua and Caleb said, ज्याप्रमाणे यहोशुआ आणि कालेब यांनी म्हटलं आहे, yes, whatever they said was true. होय, त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. But because the way they spoke negatively, परंतु ज्याप्रमाणे त्यांनी नकारात्मक दृष्ट्या सांगितलं आहे all children of Israel started crying and yelling. आणि इस्रायल लोक रडत राहिले, आक्रंदन करत Because राहिले, of that, they lost their courage to fight. आणि मग त्यांनी युद्ध लढण्याचं जे त्यांचा आत्मविश्वास होतो त्यांनी गमावला. Because of that, they lost the desire to leave. त्यामुळे त्यांनी जगण्याची इच्छा सोडली. Because of that, they looked back and said, why we came this way? त्यामुळे त्यांनी बोललं की आम्ही या ठिकाणी का आलो. Many people become Christian पुष्कळ लोक ख्रिस्ती होतात, and they accept Jesus Christ as their personal savior. ते येशू ख्रिस्ताला वैद्यतारम स्वीकारतात, But they accept Jesus Christ as their personal savior for only good life and good things. परंतु चांगल्या गोष्टीसाठी आणि चांगल्या जीवनासाठी ते येशू ख्रिस्ताला वैद्यतारम स्वीकारतात. They take step of faith and take water baptism, declaring their faith unto Jesus. ते विश्वासाचा पाऊल घेतात, पाण्याचा बाष्प घेतात आणि येशू ख्रिस्तावरचा विश्वास हा घोषित करतात. When the sickness struck them, ज्यावेळेस आजार येतात, when difficulties come to their life, ज्यावेळेस कठीण प्रसंग त्याच्या जीवनामध्ये येतात, they said, why I accepted Jesus Christ. ते म्हणतात मग येशू ख्रिस्ताला मी का स्वीकारलं. I never thought that this sickness will come. मला असं कधीच वाटलं नाही की हा आजार येईल. I never thought the corona will come. मला कधीच वाटलं नाही की कोरोना येणार आहे. I never thought that this financial stress will come in my life. मला कधीच वाटलं नाही की आर्थिक तणाव माझ्या जीवनामध्ये येईल. I thought that after accepting Jesus Christ, my life will be goody. मला वाटलं की माझ्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर माझं जीवन सगळं छान आणि छान असणार आहे. But look what is happening in me. परंतु आता काय घडत आहे ते पहा. And they get discouragement. आणि ते निराश होतात, They lose the hope of living. जगण्याची आशा गमावतात. Church people, मंडळीतील लोक हो, I see so many Christian people मी who पुष्कळ lost the hope of living. मी पुष्कळ ख्रिस्ती लोक पाहिले ज्यांनी जगण्याची आशा गमावली आहे. I hear so many Christian people मी पुष्कळ ख्रिस्ती लोकांबद्दल ऐकतो, speak with discouragement. ते नैराश्यामध्ये बोलतात. Even though we pray, nothing is happening in our जरी life. प्रार्थना करतो जीवनात काहीच घडत नाही. Oh, pastor, our life is very bad. पाळक साहेब, आमचं जीवन फारच बेकार आहे. And sometimes they come and make a statement. आणि कधी ते असं विधान करतात, I am the only person on the face of the earth is suffering. मी पृथ्वीवरचा एकच व्यक्ती आहे जो या दुःखात आहे. Whole world is very good. संपूर्ण जग हे फार चांगलं आहे, But problems is only with me. परंतु समस्या फक्त माझ्याकडेच Oh, आहे. I pray, nothing is working. प्रार्थना करतो पण काहीच घडत नाही. Church, मंडळी, that's why we are that way. म्हणून आम्ही तसे आहोत. If we are walking and living with the presence of the Lord, जर आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जगत आहोत आणि चालत आहोत, as Psalmist said, I will fear no evil, स्तोत्रकर्ता जसं म्हणतो तसं मी कुठल्या अरिष्टाला भिणार नाही, for thou art with me. कारण तू मत बरोबर आहेस. Presence of the Lord will make change in our thinking. आमच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीमध्ये देवाचं सानिध्य बदल Even घडवेल. though adverse situation is there, जरी कठीण परिस्थिती आली तरी logically it may be wrong. आंतरिकदृष्ट्या ते चुकीचं असेल. Logically and philosophically, we may say nothing can be done in such situation. तांत्रिकदृष्ट्या, तत्वज्ञानाच्या दृष्ट्या काहीच घडू शकत नाही त्या परिस्थितीमध्ये. And we get depressed, आणि आम्ही हताश होतो, discouraged, निराश होतो, lose hope, आशा गमावतो and do nothing about it. आणि त्याविषयी काहीच करत We नाही. can't think a way out of the situation. त्या परिस्थितीतून मार्ग बाहेर पडेल
हा विचारच आम्ही करू शकत नाही. When sheep is attacked by the wild animal, ज्यावेळेस हिंसक प्राणी मेंढरावर हल्ला करतो they can't do anything about that. त्यांना ते काहीच करता येत नाही. Everything has to be done by shepherd. प्रत्येक गोष्ट त्या मेंढपाळाने केली पाहिजे. Shepherd has to protect the sheep. मेंढपाळाला मेंढराचं राखण केलं पाहिजे. That's why David says, म्हणून दावीद म्हणतो the Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Hallelujah. हालेलुया. I shall not lack the provision of God. देवाच्या पुरवठ्याची मला उणे पडणार नाही. I shall not want the guidance of God. देवाच्या मार्गदर्शनाची मला उणे पडणार नाही. And I shall not want the protection of God. देवाच्या संरक्षणाची मला उणी पडणार नाही. I will fear no evil. मला कुठल्याही अरिष्टाची भीती For वाटणार thou नाही, art with me. कारण तू मग बरोबर आहे. Thy rod and thy staff, they comfort me. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते. In Leviticus chapter 26, the word of verse 12, the word of God says, लेवियेचा 26वा अध्याय आणि वचन 12 मध्ये देवाचं वचन सांगतं. Leviticus chapter 26, verse 12, लेविय याचा 26वा अध्याय वचन 12. the promise of the Lord. देवाच्या वचनाचं अभिवचन आहे. And I will walk among you and will be your God, and ye shall be my people. मी तुमच्यामध्ये वावरेन, मी तुमचा देव होईल व तुम्ही माझी प्रजा व्हाल. Hallelujah. हालेलुया. I will walk with them, मी तुमच्या बरोबर वावरेल and you shall be my people. आणि तुम्ही माझी प्रजा व्हाल. What does that mean? याचा अर्थ काय? You shall be my people. तुम्ही माझी प्रजा व्हाल. The world and nations are divided by different political parties. आणि वेगवेगळ्या राजनैतिक पक्षामुळे जग हे विभागलं गेलं आहे. Each political party has their agenda. आणि प्रत्येक राजकीय पक्षाचा एक प्रकारे त्यांचा अजेंडा आहे. Though they see the practical situation, जरी ते व्यावहारिक परिस्थिती पाहतात, yet they will interpret that situation according to their political agenda. तरी त्यांच्या राजकीय दृष्टिकोनातून त्या परिस्थितीचा अर्थ लावतील ते. And therefore, there will be difference of opinion in different of political parties. आणि म्हणून राजकीय पक्षांमध्ये मतभेद आहे. Church also is the same. मंडळी देखील तशीच आहे. I feel very sad about the church. मला मंडळीविषयी फार दुःख वाटतं. I feel very sad about the Christian people. ख्रिस्ती लोकांबद्दल मला फार वाईट वाटतं. Church is Mandali. not called to be the democratic church. मंडळीला प्रजासत्ताक मंडळी म्हणण्यासाठी पाचारण केलेलं नाही. Every democratic nation प्रत्येक प्रजासत्ताक देश has to have ruling party, and other party is called opposition party. आणि मग त्या ठिकाणी राज्य करणारा पक्ष आणि विरोधी पक्ष असतो. And opposition party is only one agenda, to see everything wrong in whatever is done by the ruling party. आणि जो पक्ष राज्य करतो त्या राज्य करणाऱ्या पक्षामध्ये प्रत्येक गोष्ट चुकीची पाहणं हेच विरोधी पक्षाचं काम आहे. Satan has introduced democratic system in the church. सैतानाने मंडळीमध्ये प्रजासत्ताक पद्धत ही प्रस्थापित केली आहे. And therefore there are elections in the church. म्हणून निवडणुका मंडळीमध्ये होतात. And therefore there are problems in the church. म्हणून मंडळीमध्ये समस्या आहेत. They don't appreciate one another. ते एकमेकांचं कौतुक करत नाही. They cannot see the work of God. त्यांना देवाचं कार्य पाहत नाही. They just want to see their group should be ruling. त्यांना एवढंच पाहायचं आहे की त्यांच्या गटाने वर्चस्व काढावं. And they try to see that benefits. आणि त्याचे फायदे ते पाहू इच्छितात. And then there will be efforts will be made मग प्रयत्न केले जातील to divide people more than to unite people. लोकांना ऐक्यतेमध्ये आणण्यापेक्षा लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केले Just जातील. for the selfish motives. फक्त स्वार्थी उद्देशाखातीर Just for the selfish aims. आणि स्वार्थी जे उद्देश आहे त्यासाठी Even in the church, मंडळीमध्ये देखील they try to create problems. ते समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. Even in the Christian organizations, ख्रिस्ती संस्थेमध्ये देखील though they
declare that they believe the Lord Jesus Christ, जरी ते म्हणतात की आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, though they appear or talk as if they are the only holy people on the face of the earth, जरी त्यांचा आविर्भाव असा आहे की जेणेकरून ते पृथ्वीवर एकमेव पवित्र लोक आहेत, yet तरीही their minds are filled with the evil work. तरी त्यांचे मन हे वाईट कृत्याने भरलं आहे. They want to try to discourage who is leading, जो पुढारी पण करतो त्याला कसं निराश करायचं हे पाहतात ते, because they think that they know the better than others. कारण ते असा विचार करतात की त्यांना इतरांपेक्षा फार चांगलं माहिती आहे. This is what election does. आणि हेच निवडणुकीचा परिणाम आहे. When we do the electoral method in the church, ज्यावेळेस मंडळीमध्ये निवडणुकीची प्रथा आणतो, we can see whole world enters in evil way, trying to subordinate, try to absorb others. आणि मग आपण पाहतो अशा प्रकारे संपूर्ण जग मंडळीमध्ये शिरकाव करतं आणि इतरांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करतं. One day I was invited to preach in the church, एके दिवशी मला एका मंडळीमध्ये उपदेश करण्यासाठी आमंत्रित and I करण्यात आलं. went there in that town to preach. मी त्या गावामध्ये शहरामध्ये त्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी गेलो. And when I went there, ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो, church board came to me मंडळीचं बोर्ड माझ्याकडे आलं. and they said, Pastor, ते म्हणे, पाळक साहेब, we are church board. आम्ही कार्यकारी मंडळी आहोत. And another member was a chairman. आणि दुसरा एक मेंबर त्या ठिकाणी चेअरमन होता. And they said, we want you to show your notes of your message. ते म्हणे की पाळक साहेब, तुमच्या उपदेशाचे नोट्स आम्हाला पाहायचे आहेत. And we will approve, then you can preach. आम्ही त्याला मान्यता देऊ, मग तुम्ही त्यामधून उपदेश करू So I शकता. told those dear people, मी त्या प्रिय लोकांना म्हणालो, I said, sorry, I cannot show my notes to you. क्षमा करा, मी माझे नोट्स तुम्हाला दाखवू शकत नाही. No, but this is our system in the church. ते म्हणे, आमची ही प्रथा आहे मंडळीमध्ये. I said, okay, that may be fine. That may be the system. मी म्हटलं ती प्रथा असेल, But you invited me to preach. पण तुम्ही मला या ठिकाणी उपदेश करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. So if you don't allow me to preach without showing my notes to you, जर मला तुम्ही माझे नोट्स दाखवल्याशिवाय मला उपदेश करण्यासाठी वाव दिला नाही, I am going home. मी घरी चाललो. I don't want to preach. मला उपदेश करायचा नाही. They said, no, but we have invited you. नाही, पण आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं आहे. I said, I get message from God when I touch the pulpit. ज्यावेळेस मी व्यासपीठाला स्पर्श करतो त्यावेळेस मला देवापासून संदेश प्राप्त होतो. And then I will give the message. आणि मग मी तो उपदेश देतो. So this committee, मग हे जे कार्यकारी मंडळी church होती, board, church along board, with the chairman, आणि जे अध्यक्ष त्यांच्या संती, and pastor was just sitting as he has no voice. आणि पाळक अशा प्रकारे बसले होते जणू काही त्यांच्यासाठी बोलण्यासाठी जागाच नाही. His situation was so pathetic. त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती. He was looking as if he was living in the mercy of the committee. आणि त्या कार्यकारी मंडळीच्या दयेमध्ये तो राहत आहे असं ते पाळकाकडे पाहण्याचं So दृष्टिकोन I होता. told that committee, मी त्या कमिटीला म्हटलो, I am servant of the Lord मी देवाचा सेवक आहे and I will listen what God says. आणि मी देव जे म्हणतो तेच ऐकणार And I आहे. will speak what God tells me to देवाने speak. जे सांगितलंय तेच मी बोलणार आहे. Then they said, okay, pastor, मग ते म्हणे, ठीक आहे पाळक साहेब, we are going against our decision. आम्ही आमच्या निर्णयाच्या विरुद्ध चाललो We आहे. are allowing you to speak, आम्ही तुम्हाला उपदेश करण्यासाठी परवानगी देत आहे. but just warning, फक्त एकच ताकीद देतो, there will be a sister sitting right in the front row. आणि त्या पहिल्या रांगेतच एक बहीण बसली असेल. She will have a song book with her. तिच्या हातामध्ये उपास संगीत असेल. While you preach the word of God, तुम्ही उपदेश करत असताना please observe her. त्या स्त्रीला फक्त निरखून पहा. The moment she closes the song book, ज्या क्षणी ती उपास संगीत बंद करते, you should conclude your message. तुमचा उपदेश तुम्ही संपवला पाहिजे. I said, okay. मी म्हटलं ठीक आहे. They never expected Reverend Nanadar any time before. मग यापेक्षा अगोदर रेव्हरंड नानादार यांचा अनुभव त्यांना कधीच नव्हता. So I started speaking from the word of मग God. मी देवाच्या वचनातून उपदेश करू लागलो. God started speaking through me. देव माझ्याद्वारे बोलू लागला. After me speaking half an hour, आणि मग अर्धा तास बोलल्यानंतर immediately that lady loudly closed her song book. आणि मग त्या स्त्रीने मोठ्याने आपलं उपास संगीत बंद केलं. I told the church, मी मंडळीला सांगितलं, oh, I am sorry. मला
क्षमा मागायची आहे. Your song service should have been ended now, तुमची गायनाची भक्ती आत्ता संपली पाहिजे होती. because this sister has closed her song book now. कारण का ह्या बहिणीने उपास संगीत आता बंद केला आहे. So from now I will start my message further. मग आतापासून माझा उपदेश मी पुढे सुरू करणार आहे. I spoke that Sunday 1.5 hours. मी एक आणि 1.5 तास मी त्या ठिकाणी उपदेश केला. God touched people in the church. त्या मंडळीतील लोकांना देवाने स्पर्श केलं. After the service was over, आणि मंडळी सभा संपल्यानंतर church committee along with the chairman, आणि अध्यक्ष सहित चर्च कमिटी माझ्याकडे आली. and they said, Pastor, we ask your apology. ते म्हणले पाळक साहेब आम्ही तुमची क्षमा मागतो. From today, we will आजपासून never ever ask any pastor to show his notes before his preaching. आम्ही कधीच कुठल्याही पाळकाला उपदेशा अगोदर त्यांचे नोट्स पाहण्यासाठी मागणार नाही. God says, देव म्हणतो you will be my people. तुम्ही माझी प्रजा व्हा. Hallelujah. Hallelujah. When you walk in the presence of the Lord, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये चालता, God is your shepherd, देव तुमचा मेंढपाळ आहे and you become his sheep of his आणि pasture, तुम्ही त्याच्या कुर्णातील कळप होता and human being, आणि मानव या नात्याने you become his people. तुम्ही त्याची प्रजा होता. Hallelujah. हालेलुया. You become his people. तुम्ही देवाची प्रजा होता. When we say, I want the presence of God with me, ज्यावेळेस तुम्ही म्हणता मला देवाचं सानिध्य माझ्या संती हवं आहे, God is saying, देव म्हणत आहे if I will walk among you जर मी तुमच्यामध्ये वावरील and will be your God, आणि तुमचा देव होईल, ye shall be my people. तुम्ही माझी प्रजा व्हाल. Church, मंडळी, we are supposed to be the people of Almighty God. आम्हाला सर्व समर्थ देवाची प्रजा म्हणून म्हटलं आहे. Hallelujah. हालेलुया. You are not alone. तुम्ही एकटे नाहीत. You are not weak. You are not weak. तुम्ही अशक्त नाहीत. Almighty God, shepherd, is with you. सर्व समर्थ देव मेंढपाळ तुमच्या संती आहे. His presence, त्याचं सानिध्य, you become his people. त्याच्या सानिध्यामुळे तुम्ही त्याची प्रजा होता. And when you people, become his people, ज्यावेळेस तुम्ही त्याची प्रजा होता, he becomes yours. तो तुमचा होतो. He takes care of you. तो तुमच्या गरजा पुरवतो. He protects you. तो तुमचं The संरक्षण word करतो. of God says, when you walk in the presence of God, देवाचं वचन सांगतं ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये चालता, you will receive courage by his presence during the life's battles. जीवनाच्या युद्ध प्रसंगी तुम्हाला त्याच्या सानिध्याद्वारे धैर्य मिळतं. Deuteronomy chapter 20 verse 1. अनुवाद याचा 20वा अध्याय वचन 1. Oh, what a powerful word that this is. किती सामर्थ्यशाली वचन हे आहे. Oh, I just feel to jump and dance. आणि मला उडी मारून मी हुरळून जातो. I am just feeling the presence of the Lord. मला देवाचं सानिध्य जाणवत आहे. Deuteronomy chapter 20 verse 1. अनुवाद याचा 20वा अध्याय वचन 1. When thou goest out to battle against thine enemies and seest horses and chariots and a people more than thou, be not be afraid of them, for the Lord thy God is with thee, which brought thee out of the land of Egypt. तू आपल्या शत्रूशी युद्ध करावायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिवू नको, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्र देशातून आणले तो तुझ्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. When you are walking, ज्यावेळेस तुम्ही चालत आहात, when you are living, ज्यावेळेस तुम्ही जगत आहात, when you are seeing on working on a job, ज्यावेळेस तुम्ही कामाच्या ठिकाणी काम करत आहात, there might be people that hate you because you belong to the Lord Jesus कदाचित Christ. तुम्ही देवाचे आहात म्हणून ते लोक त्या ठिकाणचे तुमचा द्वेष करतील, Because your speech is different. कारण तुमचं बोलणं वेगळं आहे. You never speak negative way. तुम्ही नकारात्मक दृष्ट्या बोलत नाही, Because your response is different. कारण तुमचा प्रतिसाद वेगळा आहे. You always try to love others. तुम्ही एकमेकांवर प्रीती करण्याचा You प्रयत्न always try करता, to encourage others. तुम्ही एकमेकांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न And करता, many people get upset because of this. आणि पुष्कळ लोक हे चिडतात, त्यामुळे They try to hate you. ते तुमचा द्वेष करू लागतात. The word of God says, देवाचं वचन सांगतं, though you will see horses and chariots more than you, जर तू स्वतःपेक्षा अधिक घोडे, रथ पाहशील,
Don't be afraid. भिवू नको. Be not afraid of them. त्यांच्याबद्दल भीती बाळगू For the नको. Lord thy God is with thee. कारण तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. And we have a historical backing towards that. आणि मग याला ऐतिहासिक पाठिंबा आहे. And the word of God says, देवाचं वचन सांगतं, the Lord who is with you has brought you from Egypt. जो देव तुला विसरातून बाहेर आणतो तो तुझ्या बरोबर आहे. The Lord, I am that God who brought you from the slavery into ownership. ज्या दास्यत्वातून परमेश्वर तुला बाहेर काढलं आहे आणि त्याचं स्वतःचं असं केलं आहे. The Lord, I am with you. तो देव मी तुझ्या बरोबर आहे. Previously you were doing everything with your head down. अगोदर आपलं शिर खाली लावून तुम्ही सर्व काही गोष्टी करत होते. You had no permission to raise your head. आपलं शिर वर करण्याची तुमच्याकडे अधिकार You नव्हता. had no permission to raise your eyes. आपले डोळे वर करण्याचा अधिकार नव्हता. You had no permission to raise your voice. आणि आपला स्वर उंच करण्याचा अधिकार नव्हता. The moment you raise your voice or raise your eyes, ज्या क्षणी तू आपली दृष्टी वर केली किंवा आपला स्वर उंच केला, you would get the whipping from the owner. मालकाकडून तुला मार बसायचा. But I have brought you out of that. परंतु मी तुला त्यामधून बाहेर काढलाय. Church, मंडळी, we were once upon the slaves of the sin. मंडळी, एकीकडे आपण पापाचे दास होतो. Satan was our leader. सैतान आमचा पुढारी होता. But the moment we accepted Jesus Christ as our personal Savior, ज्या क्षणी आम्ही येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारवून स्वीकारलं, our language is changed. ची भाषा बदलली आहे. Situation is the same, परिस्थिती तीच आहे, but our language is changed. परंतु आमची भाषा बदलली Our आहे. heart is changed. आमचं हृदय बदललं Our आहे. mind is changed. आमचं मन बदललं आहे. Our looking to the situation is changed. परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला We आहे. start looking as God sees. आम्ही देव जसं पाहतो तसं पाहू We लागतो. start speaking as God speaks. देव जसं बोलतो तसं आम्ही बोलू लागतो. We start responding as God responds. देव प्रतिसाद देईल तसा आम्ही प्रतिसाद देऊ लागतो. Because we are His people. कारण आम्ही त्याचे लोक आहोत. Presence of the Lord देवाचं सानिध्य makes us more stronger than ever before. आम्हाला अगोदरपेक्षा अधिक बलवंत बनवतं. The presence of the Lord, देवाचं सानिध्य, we will receive comfort by His presence in our trials. देवाच्या सानिध्याद्वारे आमच्या परीक्षेच्या समयी आम्हाला एक प्रकारे सांत्वन मिळेल. Isaiah chapter 43. यशया याचा 43वा The अध्याय. word of God says, देवाचं Isaiah वचन सांगतं. chapter 43 verse 1 to 3. यशया 43 1 ते 3 मध्ये. But now, thus saith the Lord that created thee, O Jacob, and he that formed thee, O Israel, fear not, for I have redeemed thee. I have called thee by thy name. Thou art mine. When thou passest through the waters, I will be with thee. And through the rivers, they shall not overflow thee. When thou walkest through the fire, thou shalt not be burned, neither shall the flames kindled upon thee. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा तेव्हा मी तुझबरोबर असेन. नद्यातून चालशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळणार नाही. For I am the Lord thy God, the Holy One of Israel, thy Savior. I gave Egypt for thy ransom, Ethiopia and Sheba for thee. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. मी इस्रायलचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. मी तुझ्याकरता मिसर खंडादाखल दिला आहे. तुझ्याबद्दल कुश व सिबा दिले आहेत. Zechariah chapter 2 verse 5, the word of God says. जखरिया 2 दुसरा अध्याय वचन 5 मध्ये सांगितलं आहे. Zechariah chapter 2 verse 5. जखरिया दुसरा अध्याय वचन 5. The word of God encourages us with a more strong voice.
देवाचं वचन भारदस्त शब्दाने आम्हाला या ठिकाणी उत्तेजन देतं. For I, saith the Lord, will be unto thee, unto her, a wall of fire round about, and will be the glory in the midst of her. परमेश्वर म्हणतो, तिच्या समोर मी तिला अग्नीचा कोट होईल व तिच्या ठाई मी तेजरूप होईन. My time is getting over. माझा समय संपत आहे. I still have some more things to share with you. मला आणखी काही गोष्टी तुम्हाला But सांगायच्या I आहेत. feel strongly that now the church needs to go on prayer. पण मला असं वाटतं भारदसरित्या की आता मंडळीने प्रार्थनेवर गेलं पाहिजे. I will continue same thing next Sunday. मी पुढच्या रविवारी हेच याच पुढे चालवेल. But allow God to speak with you today. परंतु आज देवाला आपल्या संती बोलण्याचा वाव God द्या. wants to speak to you. देवाला आज तुमच्या संती God बोलायचं wants आहे. to encourage you. देवाला आज तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Why you are so discouraged? तुम्ही का निराश आहात? Why you are so disappointed? तुम्ही का हताश आहात? Why you are so upset? तुम्ही का निराश आहात? I am your God. मी तुमचा देव आहे. I am your Lord. मी तुमचा प्रभू आहे. I am your shepherd. मी तुमचा मेंढपाळ आहे. I have decided to protect you through all your life's मी difficulties and ठरवलं आहे problems. की तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कठीण प्रसंगातून तुमचा बचाव करणार. Change your vocabulary. तुमचे शब्द बदला. Change your thinking pattern. तुमचा विचार करण्याची प्रवृत्ती बदला. Start thinking heaven, स्वर्गाप्रमाणे विचार करू लागा. and everything in heaven is yes and amen. आणि स्वर्गामध्ये प्रत्येक गोष्ट होय आणि आमेन अशी आहे. We sing that song. आम्ही ते गीत गातो. And children and people like this song. आणि लेकरांना लोकांना हे गीत आवडतं. Oh, heaven is in my heart. हो, स्वर्ग माझ्या अंतःकरणात आहे. Oh, heaven is my heart. स्वर्ग माझ्या अंतःकरणात आहे. Yes, होय, that may be true. ते सत्य असेल. That has to be seen by the other people. ते इतर लोकांनी पाहिलं गेलं पाहिजे. Presence of the Lord देवाचं सानिध्य declares हे जाहीर करतं that God wants to be with you. की देवाला तुमच्या संती राहायचं आहे. Presence of the Lord देवाचं सानिध्य want to bring His people known by all people. देवाचं सानिध्य त्याच्या लोकांना इतर लोकांपुढे त्याची प्रजा म्हणून दाखवू इच्छितं. Presence of the Lord will give us grace, courage in the life's battles. देवाचं सानिध्य आम्हाला जीवनाच्या युद्धामध्ये आम्हाला धैर्य ताकद देईल. Presence of the Lord will give comfort by in our trials. देवाचं सानिध्य आम्हाला आमच्या महापरीक्षामध्ये सांत्वन देईल. Let us pray. आपण प्रार्थना करू. Come, Holy Spirit, I need thee. Come, sweet Spirit, I pray. Come in thy strength and thy power. Come in thy own gentle way. oh, how I love Jesus. Oh, how I love Jesus. Oh, how I love Jesus. Because He first loved me. Thank you, God, for your encouragement. देवा तुझ्या उत्तेजनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, God, for your holy touch. तुझ्या पवित्र स्पर्शाबद्दल देवा तुझे आभार मानतो. Thank you, God, for you are touching my thinking. माझ्या विचारसरणीकडे तू स्पर्श करत आहे त्याबद्दल तुझे आभार Thank you, मानतो. God, for you are touching my body. माझ्या शरीराला तू स्पर्श करत आहे म्हणून देवा तुझे आभार मानतो. I am feeling strength of the Lord is rising up in my body, and my body is becoming more stronger than ever before. माझ्या शरीरामध्ये देवाची शक्ती वाढत आहे आणि माझं शरीर पहिल्यापेक्षा अधिक बळकट आहे जाणवत आहे. Thank you, God, that you have called us your people. देवा तुझे आभार मानतो की तू आम्हाला तुझी प्रजा म्हटलं आहे. We submit ourselves into your holy hand. आम्ही स्वतःला तुझ्या ते स्वाधीन करत आहोत. We give all the glory, honor, and praise unto your name. सर्व मान महिमा गौरव आम्ही तुला देतो Because you are our shepherd. कारण तू आमचा मेंढपाळ आहे. Yea, though I walk
through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी I will fear no evil, कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, for thou art with me. कारण तू मत बरोबर आहेस. Thank you, God, for your holy presence. पवित्र देवा, तुझ्या सानिध्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Help me to walk in your holy presence. तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये चालण्यासाठी मला तू सहाय्य कर. Help me to live with your holy presence. तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये जगण्यासाठी मला तू सहाय्य कर. Then our life will become full of power. आणि मग आपलं जीवन सामर्थ्याने भरलेलं असणार आहे. Thank you, God, for speaking to us. तो आमच्या संती बोलला म्हणून तुझे आभार मानतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. We're going to sing a song for those who are going to celebrate their birthday this week and wedding anniversary this week. जे आपला वाढदिवस आणि वैवाहिक वाढदिवस साजरा करणार या आठवड्यामध्ये त्या सर्वांसाठी आम्ही गीत गाणार आहोत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू परमेश्वर पित्या, we thank you for these dear ones, those who are celebrating their personal birthday and wedding anniversary this week. या आठवड्यामध्ये जे तुझे प्रियजन वैयक्तिक आणि वैवाहिक वाढदिवस साजरा करणार आहेत त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Fill their personal life and family life with all your heavenly blessings. त्यांचं वैयक्तिक जीवन आणि त्यांचं कौटुंबिक जीवन तुझ्या आशीर्वादाने भरून काढ. Let your strength, health, wisdom, and knowledge be a part of their life. तुझं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य त्यांच्या जीवनाचा भाग होऊ दे. Give them many more personal birthday and many more wedding anniversaries in their personal life and marital life. त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अधिक वैवाहिक वाढदिवस, वैयक्तिक जीवनामध्ये अधिक वैयक्तिक वाढदिवस त्यांना तू दाखव. We commit them in your holy hands. त्या सर्वांना आम्ही तुझ्या पवित्र हाती स्वाधीन In करतो. Jesus' precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावात मागतो म्हणतो आहे. Amen. आमेन.